आज वीकेंड आहे, मस्त ढग आलेले आहेत मे महिन्याचे आणि मी विचार केला की आजचा दिवस कुठेतरी वेगळ्या ठिकाणी स्पेंड करावा. टिपिकल हॉटेल्स डायनिंग हॉल्स वगैरे नको, काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणून मी आज आलो आहे आळंदीच्या जस्ट अलीकडे थोडंसं. हा आहे गोखलेमळा आणि आनंदवन असं त्याचं नाव आहे. मला असं वाटतं आहे की हे जे काय मागे झाडी वगैरे वगैरे जो ॲम्बियन्स आहे झकास वाटतं एकूण. बाहेरपेक्षा आता इथं खूप गार वाटतं आहे आणि आत्ता मी यांचं आतमध्ये जाऊन थोडंसं शूट केलं. छान वाटलं, प्रिपरेशन त्यांची क्लीन वाटली, सगळं हायजीन प्रॉपर आहे. बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो, हे दाखवत नाहीत किचन. तर यांची ओपन किचन पॉलिसी आहे. त्यांचं किचन जरूर बघा, आवडेल तुम्हाला. तर आज मी टेस्ट करतो आहे गोखले मळ्यामधली थाळी. गर्दी खूप आहे, आवाज खूप आहे. थाळी तर आलेली आहे, बघूया काय काय आले त्यामध्ये. मेरी पदार्थ मोजतो किती आले ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे श्रीखंड 13, पोळी आणि भात वगैरे नंतर. सो एक 12-13 पदार्थ इथे आलेले आहेत आणि सुगंध जो आहे तर त्याने जसं सर्व करायला सुरुवात केली तसं ऑलरेडी आलेलं आहे आणि थाळी सर्व झालेली आहे. काय काय छान छान आहे ते पदार्थ मी तुम्हाला सांगतो. इथे दिसते कढी, इथे आहे ही उसळ, इथे आहे हे पिठलं, सेमी प्रवाही पिठलं असं मी त्याला म्हणेल. आणि आज त्याचा जो सुगंध आलेला आहे वाढताना खलास, आज मी तो टॉपिकच घ्यावा असं वाटतं मला, पिठलं असा. नंतर हे भव्य दिव्य लोणी याच्यावरती टाकलेलं आहे, छान भाकरी आहे, वांग्याची भाजी आहे, इथे मेथांबा दिला आहे. बऱ्याच दिवसांनी आज मेथांबा खाण्याचा योग येणार आहे. ठेचा पाहिजेच तो ठेचा आहे, कांदा आहे, इथे भजी दिसत आहेत,
हे पापड दिसत आहेत आणि ही जी भजी आहेत ती जरा स्पेशल आहे, पालकाची भजी आहेत आणि श्रीखंड आहे. म्हणजे नावं घेऊनच आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर मी सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काही गोष्टी सांगतो. चला तर आपण सुरुवात करूया. चलो, आपल्या प्रथेप्रमाणे एक एक पदार्थ आपण चमच्याने टेस्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा ही कढी, परफेक्ट आंबट, व्यवस्थित आंबट, गोडबीट काही नोट्स नाही आहे त्याच्यामध्ये. अतिशय छान, आपल्यापैकी लहान ते वृद्ध सगळ्या मित्रमैत्रिणींना आवडेल अशी कढी आहे. पुढे मटकीची उसळ, गावरान मटकी आहे, मटकीची स्वतःची उत्तम चव आणि कांदा लसूण मसाला जो असतो तो याच्यामध्ये प्रॉपर टाकलेला आहे. चव एक्सलंट टेस्ट, एक्सलंट टेस्ट. पुढे माझा आवडता पदार्थ पिठलं. हे सेमी प्रवाही पिठलं आहे. ठीक आहे, एक्सेप्शनली जे बेस्ट असतं त्यातलं नाही वाटत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ही वांग्याची भाजी, वांगी फ्रेश, मसाला उत्तम, झकास जमलेली भाजी ही मस्त. पुढे हे भजी, कुरकुरीत भजी आहे, माइंड ब्लोईंग कुरकुरीत भजी आहे ती. हे पाऊस पडताना आजूबाजूला जशी भजी मिळाली तर कोणीही आपले मित्रमैत्रीण अर्धा एक किलो तर नक्की भजीच खाऊ शकतील, एवढी छान भजी आहे. नेक्स्ट मेथंबा, यम्मी, चेहऱ्यावरनं डोळ्यांवरनं कळलं असेल, मस्त आंबट, गोड, तिखट, बारीकसा मस्त नोट्स येते मेथंब्याच्या. आणि मेथी इटसेल्फ झकास, खूप आवडलेलं आहे, मनापासून आवडलेलं आहे. पुढे ह्याचे पापड म्हणून त्यांनी वाढलेले मिक्स आहेत ते खिच्चे वगैरे, मी ट्राय करतो. कुरकुरीत, ॲब्सोल्यूट कुरकुरीत, अतिशय चविष्ट, छान. बाकी ठेचा आहे तो मी नंतर भाकरीबरोबर खाईन आणि श्रीखंड आहे ते मी नंतर खाईन. बाकी मसाले भात वगैरे काही असेल किंवा भात असेल तो पण मी नंतर घेतो. आता मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काही वाटतं तर नक्की सांगतो. प्रॉमिनंटली जी कढी आहे अतिशय छान. आजकाल काय माहिती, ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी कढी भारीच बनवतात, ही पण अशीच भारी बनवलेली कढी, अतिशय जमलेल्या टाईपची कढी. आणि पिठलं इज ओके माझ्यासाठी. आणि ही जे उसळ आहे ती छान आहे. गावठी जी मटकी असते त्याची जी एक ओरिजिनल चव लागते ती त्याला लागते. सो अमेझिंग. भाकरी वगैरे मी खातो आणि मध्ये काय असेल ते सांगतो. पोळी जी आलेली आहे, पोळी आहे, 3 लेयर्स आहेत त्याला, पापुद्रे सुटलेले आहेत छानपैकी. आणि अतिशय छान मस्त पोळी ही आवडलेली आहे. पहिली पोळी घेतली, अजून 1-2 खाणं असं वाटतं. आता बघूया. नको तूप नको. थँक्यू. मसाले भात आवडता पदार्थ आलेला आहे. सुगंध अप्रतिम, भयानक गरम आहे. वाह, मस्त. आता खातो आणि सांगतो नोट्स काय आहेत त्याच्या. मसाले भात चांगला आहे, चव चांगली आहे, पण अजून जरा डार्क हवा होता, म्हणजे अजून जरा मसाल्याचं प्रमाण जास्त हवं होतं आणि अजून चांगला मसाला लागायला हवा होता याला. त्यात इन्ग्रेडियंट्स असे बाकी काही दिसत नाही आहेत. हे तोंडलं वांगी वगैरे तसं काही दिसत नाही आहे. एक जनरल मसाले भात जसा असतो तसा आहे. स्वीट श्रीखंड लिमिटेड आहे. हे अर्धी वाटी जे दिसतं आहे एवढंच येतं याच्यामध्ये. मी टेस्ट करतो कसं आहे ते. घरगुती चक्का जसा लावतो आपण
सो प्रॉपर नॉन इंडस्ट्रियलाइज्ड श्रीखंड ज्याला म्हणता येईल. सो बेसिक रॉ टेस्टी खूप छान मस्त असं श्रीखंड आहे. वेलचीचा जो काही एक सुगंध त्याला यायला पाहिजे मस्त लागलेला आहे, प्रमाणात पडलेले. साखर पण अगदी प्रमाणामध्ये, अजिबात जास्ती गोड वगैरे नाही आहे. सो आपल्या सगळ्या लहानांपासून मोठ्या मित्रमैत्रिणींना हे श्रीखंड नक्की आवडणार आहे. पण एक गोष्ट आहे, हे लिमिटेड आहे. सो लेट मी फिनिश. अनुक्रमे श्रीखंड सगळ्यात बेस्ट, कढी, नंतर वांग्याची भाजी, मटकीची उसळ मला आवडलेले. पोळ्या पण मला भरपूर आवडल्या. ठेचा आवडला, मेथांबा आवडला आहे. जे नॉर्मल आणि यात इम्प्रूव्हमेंट भयानक करता येईल ते म्हणजे पिठलं. आणि हे जे पिठलं आहे ते पाण्यात मिक्स करून नंतर ते गरम करतात, उकळतात, तसं केलेलं आहे. त्यामुळे जो पिठल्याचा खमंगपणा यायला पाहिजे तसं त्याला आलेला नाही आहे. सो पिठलं सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह करता येईल. तुम्ही घरी पिठलं कसं करता? असं मिक्सरमध्ये फिरवून आधी डाळ पाणी एकत्र करून मग ते शिजवता? आधी पाणी रटरट्ट्या फोडणीमध्ये टाकून ते रटरट्ट्या पाण्यामध्ये हळूच फिरवून ते पीठ पेरतात त्याच्यावर आणि ते पीठ जे शिजतं तसं करता? तुमची काय मेथड आहे खाली कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, माझ्याकडनं या थाळीला बरेच स्टार. चांगली थाळी आहे. येऊन इकडे जर आळंदीला दर्शनाला आलं तर जाता येता कधी ही थाळी खरंच वर्थ आहे. आणि आता उन्हाळा चालू आहे, हॉलिडे म्हणून जाण्यासाठी डेस्टिनेशन हवं असेल, गावासारखं वगैरे वातावरण, हे छान वातावरण आहे या ठिकाणी. छान वाटेल इकडे यायला. आणि तिकडे बाज वगैरे, माझा विचार चालला की त्या बाजेवर जाऊन जरा पोहडायचं, थोडी विश्रांती घ्यायची आणि मग इथून निघायचं. प्रथेप्रमाणे सगळी थाळी व्यवस्थित संपवलेली आहे. मी मित्रगुरू साइन ऑफ करतो इथून. परत भेटूया आपण कुठल्या तरी छानशा थाळीला. अशी ही निवांत जाग बघितल्यानंतर मला एक जुनी आठवण झाली. पुण्यामध्ये सिंहगड रोडला एक भिडेबाग नावाची जागा होती. तिथे पण असंच टाईपचा ॲम्बियन्स होता, अशाच टाईपचं जेवण होतं, ज्योतिषी मेहंदी वगैरे सगळं असंच होतं. तिथे ट्रेन पण होती एक छोटीशी लहान मुलांसाठी, म्हणून मोठे माणसं बसायची. मी पण बसलो त्यामध्ये. एक कॅमल राईड असायची आणि जेवण झाल्यानंतर अशा पोहण्यासाठी आमराईमध्ये मस्त अशा बाजा टाकलेल्या असायच्या. आज इथं आल्यानंतर आणि ॲम्बियन्स बघितल्यानंतर मला तो जो आपल्या इथली जागा आहे ती पुढे आता ॲक्टिव्ह नाही आहे, ती जागा बंद झाली, त्याची आज खूप आठवण झाली मला. तुमच्या तिथे कोणी गेला असेल तर खाली कॉमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या काही आठवणी असतील त्याही मला नक्की सांगा.